नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सगळे? तर इथे आम्ही चाललेलो आहे बदलापूरला, म्हणजे माझ्या भावाकडे चाललो आहे. तर बऱ्याच दिवसापासून जायचं चाललेलं आणि दक्षू म्हणजे माझा मुलगा मोठा त्याला पण जायचं होतं. तर आम्ही ॲक्च्युली ट्रेनने निघालो आहे. तर तळेगावमधून आम्हाला त्यांनी लोणावळ्याला सोडलं, आई पप्पा पण आहे संगती. नंतर तिथून आम्ही बसने खोपोलीला गेलो आणि त्याच्यानंतर मग आम्ही ट्रेननी तिथून मग बदलापूरला आम्ही आलो. आम्ही ॲक्च्युली गाडीनेच येणार होतो, पण मिस्टर एवढे 8 दिवस राहू शकत नाही, कारण आम्ही 8 दिवस राहणार होतो. म्हणून मग ते बोलले तुम्ही ट्रेननी जा आणि मग मी तुम्हाला न्यायला असं फ्रायडे किंवा सॅटर्डेला येतो. तर मग अशा पद्धतीने आम्ही पोचलो. फ्रेंड्स, आम्ही आता काय 5 मिनिटं झाली असतील आम्ही पोहोचलोय आणि खूप प्रवास केला. आम्हाला बाबांनी सगळ्यात जास्त दमवलं आम्हाला. बऱ्याच गाड्या बदलायला लागल्या. पहिल्यांदा पप्पांच्या गाडीत बसलो, नंतर मग कुठे बसमध्ये बसलो, नंतर बसमधून नंतर एक ट्रेनमध्ये बसलो, त्या ट्रेनमधून नंतर दुसऱ्या ट्रेनमध्ये बसलो, दुसऱ्या ट्रेननंतर मग मामाच्या गाडीवर बसलो, त्याच्यानंतर मग आम्ही घरी बसलो. इतका मोठा प्रवास केला. तो पण एक प्रवास झाला होता. इतके आम्ही कबाड कष्ट करून पोहोचलो आहे. नंतर आम्ही घरी पोचल्यानंतर आराम केला, जेवलो. त्याच्यानंतर आम्ही संध्याकाळी सलोनमध्ये आलेलो, कारण मला पण हेअर कट आणि हेअर स्पा करायचा होता. रिशाची हेअर कट करायची होती आणि माझी वहिनी म्हणजे भावाची बायको तिलासुद्धा हेअर कट करायचा होता. म्हणून मग आम्ही संध्याकाळी आलेलो. तर प्रिशा बघा किती खुश झाली, कारण ती म्हणत होती का माझी पण हेअर वॉश केले पाहिजे, आणि शेवटी त्यांनी ते केले. तर ती खूप खुश होती. काय दुखतंय बाळा नक्की? एन्जॉय करायचं तर काय, केस दुखतात. हा पार्ट 1 आहे, तर याचा पार्ट 2 सुद्धा आहे मिनी ब्लॉगचा. तो पण तुम्ही नक्की जाऊन बघा आणि आवडलं तर नक्की सांगा, कॉमेंट करा आणि शेअर करा. बाय.